नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या करिश्माज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण शाबू वडे करणार आहोत। शाबू वडे करण्यासाठी बघा, मी शाबू भिजवलेला शाबू घेतलेला आहे, 3 बटाटे घेतले आहेत, मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि बटाटे कशा पद्धतीने आपण करायचे जे टिप्स सांगणार आहे बघा ताईंनो। बटाटे आपण हाताने कुस्करून नाही घालायचे, बटाटा गरम आहे बघा, बटाट्याने वाफ निघत आहे, तर बटाटे आपण खिसून घालायचे। जर आपण बटाटे आहे असे जर कुस्करून घातले तर बटाटा व्यवस्थित मिक्स होत नाही आणि शाबू वड्याला जसं आपल्याला टेक्स्चर पाहिजे तसाच टेक्स्चर येत नाही। त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे की बटाटा याच्यामध्ये खिसून घालायचा, म्हणजे पूर्णपणे शाबूमध्ये बटाटा मिक्स होतो। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची, जी मी अगोदर वाटून घेतली। हिरव्या मिरचीमध्ये मी थोडासा जिरा घातलेला आहे आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। हे सर्व मिश्रण घालून शेंगा घ्यायचे आहेत, शेंगाचे कंकरे काढून व्यवस्थित घ्यायचे आणि शेंगामधून पिठाचा असा गोळा आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं। मळल्यानंतर छोटे छोटे आकाराचे एकदम छोटे छोटे आकाराचे गोळे घ्यायचे आणि त्याला असे दाबून हाताने चपटा करायचा, म्हणजे शाबू वड्याचा त्याला आकार येईल। असे सर्व गोळे करून घ्यायचे। गॅसवरती तवा ठेवलेला आहे, गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर लगेचच त्या कढईमध्ये शाबू वडे तळून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर जर आपण हे शाबू वडे तळले तर खूप छान क्रिस्पी आणि चवीलाही सुबक लागणारे आणि अगदी झटपट होणारे शाबू वडे तयार होतात। बटाटा व्यवस्थित खिसून घातल्यामुळे शाबू वड्यामध्ये पूर्णपणे बटाटा मिसळला जाते। शाबू वडे अगदी क्रिस्पी क्रंची होतात आणि टेस्ट सुद्धा एकदम भारी लागते। तुम्ही पाहू शकता, कसले भारी शाबू वडे झाले, तोंडाला मस्त पाणी सुटलेलं आहे। तुम्ही याला दही सोबत, चटणी सोबत, कशा सोबतही खाऊ शकताय। एकदम लज्जतदार, चविष्ट आणि खुसखुशीत आपले शाबू वडे तयार आहेत।